तुम्हाला कोणता रंग सूट करतो आणि त्यानुसार तुम्ही कोणते कपडे निवडावे किंवा तुम्ही कोणतं फाउंडेशन निवडावं हे तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ नक्की पहा। तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर मी दर शुक्रवारी फॅशन, ब्युटी, स्किन केअर किंवा चांगल्या सवयी लावणं, इंटेन्शनल लिव्हिंग, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट अशा बऱ्याच वेगवेगळ्या विषयांवर व्हिडिओ घेऊन येत असते। जर तुम्हाला हे सब्जेक्ट्स इंटरेस्ट करत असतील तर तुम्ही नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा। थँक्यू सो मच। पॉइंट नंबर 1, अंडरटोन म्हणजे काय? आता तुम्हाला स्किन टोन म्हणजे काय हे तर माहितीच आहे। स्किन टोन म्हणजे जो आपण आरशासमोर जाऊन बघतो आणि पहिला आपल्याला जो आपला विदाऊट मेकअप जे आपल्याला त्वचा दिसते, काळी, गोरी, सावळी, गव्हाळी अशी एक जी त्वचा आपल्याला कलर्स दिसतात ते आपला स्किन टोन म्हणला जातो। आता त्वचेचा अंडरटोन म्हणजे काय? हवामानामुळे, पोल्युशनमुळे किंवा ह्युमिडिटीमुळे वगैरे तुमचा स्किन टोन जो आहे तो चेंज होऊ शकतो। म्हणजे तुम्ही थोडे टॅन होऊ शकता किंवा डी टॅन होऊ शकता, पण तुमचा अंडरटोन कधीच चेंज होत नाही। तुमचा जो अंडरटोन आहे तो नेहमीच तसा राहतो आणि त्यानुसारच अंडरटोन नुसारच तुमचे कपडे कसे निवडावे किंवा कुठला तुमचा कलर टोन आहे आणि त्यानुसार तुमचं फाउंडेशन कसं निवडावं, लिपस्टिक कशी निवडावी हे या व्हिडिओमध्ये मी आज तुम्हाला सांगणार आहे। ह्याचबरोबर मी हे सांगू इच्छित आहे की कुठलाही स्किन टोन अंडरटोनने तुमचं सौंदर्य ठरत नाही। तुम्ही जसे आहात तसे खूप सुंदर आहात, खूप ब्युटिफुल आहात, खूप मस्त आहात। आपला दृष्टिकोन किंवा माणसांचा दृष्टिकोन ठरवतो की आपण कसे दिसतोय, त्यामुळे दृष्टिकोनातून असतं हे सगळं, हे नेहमी लक्षात ठेवा। आपण खूप भारी आहोत हे समजून घ्यायचं असतं। तशीच त्वचेची काळजी कशी घ्यावी, त्वचेचे किती प्रकार आहेत आणि त्याचे प्रकारानुसार कुठले कुठले प्रोडक्ट्स वापरावे हे तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर मी ऑलरेडी एक व्हिडिओ केलेला आहे जो मी इथे वरती टाकते आहे, तो नक्की चेकआउट करा आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण मी नक्की सांगेन। पॉइंट नंबर 2, अंडरटोनचे प्रकार। अंडरटोनचे 3 मुख्य प्रकार आहेत, ते म्हणजे वॉर्म अंडरटोन, न्यूट्रल अंडरटोन आणि कूल अंडरटोन। पॉइंट नंबर 3, आता तुमचा अंडरटोन तुम्ही कसा चेक कराल? आता तुम्हाला अंडरटोन चेक करण्यासाठी तुमच्या हातावरच्या शिरांचा रंग चेक करायचा आहे। जे वेन्स दिसतायत तुम्हाला इकडे किंवा इथे, तो रंग तुम्हाला चेक करायचा आहे। नीट दिसण्यासाठी तुम्ही कोवळ्या उन्हात जाऊ शकता किंवा एक लाईट लावून बघू शकता, त्यामध्ये तुम्हाला रंग दिसेल की इथे हिरवा असेल किंवा तुमचा रंग निळा किंवा जांभळा असू शकतो। आता जर तुमचा रंग हिरवा असेल, जर तुमच्या वेन्सचा रंग हिरवा असेल तर तुम्ही वॉर्म अंडरटोन मध्ये मोडता। तेच जर का तुमच्या शिरांचा रंग निळा किंवा जांभळा असेल तर तुम्ही कूल अंडरटोन मध्ये मोडता। आता तुमच्या शिरांचा कलर जर का निळा पण वाटतोय, पण हिरवा पण वाटतोय आणि जांभळा पण वाटतोय, असं काहीतरी कन्फ्युजन होत असेल तर तुम्ही न्यूट्रल अंडरटोनचे आहात। अजून एक मेथड म्हणजे जी सोपी मेथड आहे थोडी, की तुम्ही सिल्वर ऑर्नामेंट्स आणि गोल्डन ऑर्नामेंट्स म्हणजे चांदीचे आणि सोन्याचे दागिने जे आहेत, खोटे असले तरी चालणार आहेत, काही प्रॉब्लेम नाहीये, तर ते तुमच्या बरोबर ठेवा। आता ते तुम्हाला लावून बघा। तुम्ही जर का चांदीच्या दागिन्यांमध्ये जास्ती छान दिसत असाल किंवा तुमचा चेहरा जो आहे जो आजारी दिसत नसेल, तुमचे जे डार्क सर्कल्स असतील, काही रिंकल्स असतील ते जास्ती उठून नसतील दिसत आणि तुम्हाला सिल्वर सूट करत असेल तर तुम्ही कूल अंडरटोनचे आहात। तेच जर का तुम्हाला सोन्याच्या दागिन्यांनी असं वाटत असेल की नाही, म्हणजे सोन्याच्या दागिन्यांनी मी जास्ती छान दिसते, उजळून येतोय चेहरा, किंवा असं वाटतंय की माझे रिंकल्स वगैरे जे आहेत ते लपले जात आहेत किंवा डार्क सर्कल्स जे आहेत ते अगदी उठून दिसत नाहीयेत, चेहरा आजारी वाटत नाहीये, तर तुम्ही वॉर्म अंडरटोनचे आहात। तेच जर का तुम्हाला सिल्वर घाला किंवा गोल्डन घाला, तुम्हाला काहीच फरक पडत नाहीये, छानच दिसताय तुम्ही दोन्हीमध्ये आणि कुठल्याच ह्याच्याने तुमचे असे अगदी डार्क सर्कल्स उठून दिसत नाहीयेत, तर तुम्ही न्यूट्रल अंडरटोनचे आहात। पॉइंट नंबर 4, तुम्हाला कोणता रंग सूट करतो? आता तुम्हाला कळलंच असेल तुम्ही कोणत्या अंडरटोनचे आहात। तर आता तुम्ही वॉर्म अंडरटोनचे असाल तर वॉर्म म्हणजे कसं की तुम्हाला असं एक सूर्य दिसतोय किंवा छान प्रकाश येतोय असं एक इमॅजिन होतं बघा। तसंच वॉर्म अंडरटोन लोकांना असेच रंग सूट करतात जे सूर्याचे कलर्स आहेत किंवा सूर्याचे रंग आहेत। म्हणजेच कसं पिवळा असेल, गडद पिवळा असेल, केशरी असेल, लाल असेल, थोडा ब्रिक कलर असेल म्हणजे विटाचा कलर असेल, असे रंग तुम्हाला खूप शोभून दिसतात। तुम्ही खूप छान उजळून दिसता अशा रंगांमध्ये। असे रंग घातले की तुमचा चेहरा जो आहे तो आजारी असा वाटत नाही, तो छान असा फ्रेश वाटतो। असं वाटतं की तुम्ही छान असं अंघोळ करून मस्त फ्रेश होऊन आलेला आहात आणि खूप सुंदर दिसता। तेच तुम्ही उन्हात गेलात आणि छान असं डे लाईट मध्ये जरी वावरत असाल तरी तो खूप सुंदर दिसतो कलर तुमच्यावर। आणि वॉर्म अंडरटोन असल्यामुळे त्याचे कलर्स जे आहेत ते तुमच्या चेहऱ्यावर छान रिफ्लेक्ट होतात आणि ते छान शोभून दिसतात। विटाचा रंग मी म्हटलं तसंच चॉकलेटी रंग पण तुम्हाला खूप छान दिसतो, चेरी रंग छान दिसतो, क्रिम्सन जो असतो पिंक कलर मध्ये तो पण खूप सुंदर दिसतो तुम्हाला। मग अशामध्ये तुम्ही पॅन्ट्स घालू शकता, ड्रेसेस घालू शकता, कुर्तीज घालू शकता, शर्ट्स घालू शकता किंवा टॉप्स कुठले वेगवेगळे प्रकारचे तेही घालू शकता। असे वेगवेगळ्या पॅटर्नचे ड्रेसेस तुम्ही ह्या कलर्स मध्ये घालू शकता। किंवा कूल म्हटल्यावर कसं आपल्याला पाणी, छान असं निळं आकाश असं दिसतं, तसंच निळा रंग किंवा हिरवा रंग तुम्हाला खूप छान दिसतो। हिरव्याचे सगळे शेड्स,
गडद हिरवा असेल, ऑलिव्ह ग्रीन असेल, तुम्हाला खूप छान दिसतो. तसाच निळा, पर्शियन ब्लू असेल किंवा रॉयल ब्लू असेल, लाईट ब्लू असेल, तो तुम्हाला खूप सुंदर दिसतो. तसंच गुलाबीच्या शेड्स पण तुम्हाला खूप छान दिसतात. तसंच जर का तुम्ही न्यूट्रल अंडरटोनचे असाल तर तुम्ही खूप लकी आहात. तुम्हाला दोन्ही कलर्स जास्ती छान दिसतात, दोन्ही कलर्स तुम्हाला शोभून दिसतात. त्यातल्या त्यात म्हणायचं झालं तर तुम्हाला बेज, चॉकलेटी किंवा असं ऑफ व्हाईट कलर असतो तो, पर्ल कलर असतो तो, ग्रे कलर, ब्लॅक कलर, असे कलर्स खूप सुंदर दिसतात. पॉइंट नंबर 5. आता तुम्ही म्हणाल की मी वॉर्म अंडरटोनची आहे पण मला निळा कलर खूप आवडतो, निळा रंग आवडतो, हिरवा रंग आवडतो, तर मी तो कधी घालायचाच नाही का? तर असं नाहीये. तुम्हाला हिरव्या किंवा निळ्या रंगाचं काहीही आवडलं असेल तर त्याची इंटेन्सिटी खूप महत्वाची आहे. तुम्ही जर का वॉर्म टोनचे असाल तर तुमच्याकडे पिवळा कलर किंवा असा जो रंग आहे तो तुम्हाला जास्ती शोभून दिसणार आहे, बरोबर? त्याचप्रमाणे तुम्ही असा निळा चूज करायला पाहिजे ज्याचा अंडरटोन जो आहे तो असा छान पिवळा आहे. म्हणजेच डार्क टर्कॉइस किंवा टील ब्लू असे जे प्रकार आहेत, असे जे रंग आहेत ते तुम्हाला खूप छान दिसतील आणि तुम्ही निळ्या रंगाचं घातलंय असंही तुम्हाला वाटेल. ऍट द सेम टाइम तुमच्या रंगाला, तुमच्या अंडरटोनला ते खूप शोभून दिसतील आणि तुमचा चेहरा आजारी न वाटता खूप असा ब्राईट आणि छान युथफुल वाटेल. तसंच जर का तुमचा कूल अंडरटोन असेल तर तुम्ही लाल कलर किंवा लालचे वेगवेगळे शेड्स जे आहेत ते तुम्ही नक्कीच घालू शकता, पण त्याच्यात त्याची इंटेन्सिटी मॅटर करते. तर कुठले लाल तुम्हाला सूट करतील? पॉपी रेड कलर, स्कारलेट, रुबी असे रंग तुम्ही नक्कीच वापरू शकता. ते तुम्हाला खूप छान दिसतील, खूप शोभून दिसतील आणि लाल पण घातल्यासारखं वाटेल तुम्हाला. पॉइंट नंबर 6. आता फाउंडेशन्स कसे निवडावे? चांगल्या चांगल्या ब्रँड्स मध्ये, फॉर एक्झाम्पल मेबलिन मध्ये असं लिहून आलेलं असतं की ते कुठल्या अंडरटोनचे आहे. किंवा तुम्ही जर का सर्च केलं गुगलमध्ये आणि तुम्ही टाकलं की तुम्ही जर का वॉर्म अंडरटोनचे आहात आणि वॉर्म अंडरटोन मध्ये मेबलिनचे कुठले फाउंडेशन्स तुम्ही वापरू शकता, तर तुम्हाला लगेचच सेग्रिगेट करून एक लिस्ट ऑफ फाउंडेशन्स येईल ज्याच्यामध्ये तुम्ही तुमचं फाउंडेशन चूज करू शकता. आता तुम्हाला असं कन्फ्युजन झालं की हे 2-3 शेड्स आहेत, ह्यातलं कुठलं शेड मला कळत नाहीये. हे जर का तुम्ही ऑनलाईन बघत असाल तर तुम्हाला कन्फ्युजन नक्कीच होऊ शकतं. तर ती शेड जी आहे ती कॉपी करून तुम्ही युट्यूबवर टाकू शकता आणि चक्क तुम्ही त्याचा रिव्ह्यू बघू शकता. त्याचे वेगवेगळे व्हिडिओज असतात की मेबलिनची ही शेड आहे आणि असा रिव्ह्यू मला बघायचा आहे. तर तुम्हाला लक्षात येईल की ती जी मॉडेल आहे तिच्यावर तिने वेगवेगळे फाउंडेशनचे कलर्स लावून बघितलेले आहेत. त्यानुसार तुम्हाला कळून जाईल की कुठला कलर मला जास्ती शोभून दिसतोय. तेच तुम्ही जर का दुकानात जाऊन बघणार असाल तर खूपच छान त्याच्यात टेस्टर्स असतात. टेस्टर्स तुम्ही तुमच्या असं मानेवर इथे लावून बघू शकता. त्यावरनं तुम्हाला लक्षात येईल की तुमच्या क्लोजेस्ट चेहऱ्यासाठी किंवा मानेसाठी कुठला रंग जास्ती शोभून दिसतोय. पॉइंट नंबर 7. एक एक्स्ट्रा टिप म्हणजे जर का तुम्ही कुठलं फाउंडेशन मागवलेलं असेल जे चुकीचं आलं असेल किंवा त्याचा रंग जो आहे तो तुम्हाला आल्यानंतर कळला असेल की अरे हा तर काही ती गडबडलाय, किंवा तुम्ही जर का थोडे फेअर असाल आणि तो थोडासा सावळा कलर आलेला आहे किंवा तुम्ही सावळे असाल आणि तो थोडा फेअर साईडला कलर आलेला असेल तर तुम्ही रिटर्न होत नसेल तो कलर, तर माझ्याकडे एक टिप आहे जी तुम्ही वापरू शकता. ती म्हणजे जर का तुमचं फाउंडेशन तुम्हाला जे चुकीचं आलेलं आहे ते जास्ती डार्क असेल, जे जास्ती गडद असेल, तर तुम्ही असं करू शकता की तुमच्या घरातलं जे मॉइश्चरायझर आहे ते पांढऱ्या कलरचं असतं बघा, ते आणि तुमचं जे डार्क फाउंडेशन आहे ते तुम्ही एकत्र मिक्स करून लावू शकता. तुम्ही जर का जास्तीत जास्त गडद असेल तर जास्ती मॉइश्चरायझर तुम्हाला घ्यायला लागेल. असं मिक्स केल्यानंतर काय होतं की तुमच्या कलरच्या नुसार ते फेंट होऊन जातं आणि तुमच्या कलरला जसं मॅच होईल तसं तुम्ही लावू शकता. ह्याने नक्कीच कव्हरेज कमी मिळेल. जर का थोडेसे पिंपल्स दिसत असतील तर ते दिसू शकतात, पण ते वेस्ट जाणार नाही, ते तुम्ही फेकून देणार नाहीत. कारण का फाउंडेशन खूप महाग असतात, तो फेकण्यात काही पॉइंट नाहीये. सो तुम्ही हे असं नक्कीच करू शकता. तेच जर का तुमचं फाउंडेशन जरा लाइटर शेडचं आलं असेल तर तुम्ही तुमच्या घरातलं कन्सिलर जे आहे, जे तुम्ही डार्क सर्कल्सला वापरता, ते तुम्ही त्याच्यात ऍड करून तुम्ही थोडासा तो कलर गडद करू शकता, डार्क करू शकता आणि तेच तुमच्या चेहऱ्याला वापरू शकता. अजून एक ऑप्शन म्हणजे असा आहे की तुमचा जे कलर शेड आलेली आहे, जी चुकीची आलेली आहे, सपोज तुमची शेड आहे डार्क, ती डार्क चुकीची आली आहे, एक्स्ट्रा डार्क आली असेल तर तुम्ही थोडं एक्स्ट्रा लाइटर शेड ऑर्डर करू शकता आणि दोन्ही कलर मिक्स करून तुमचा एक छान कलर आणू शकता तुमच्या चेहऱ्यावर फाउंडेशनचा. हे असे खूप सेलिब्रिटीज करतात, कारण का काही काही वेळेस आपलं मेबलिन वगैरे असेल किंवा अजून काही काही महागडे प्रोडक्ट्स असतात जे आपल्याला वेस्ट करायला आवडत नाही, जे द्यायला पण कसं तरी वाटतं कोणाला तरी, किंवा असं वाटतं की अरे खूप महाग आहे हे, तर हे अशा पद्धतीने तुम्ही त्याची तडजोड करू शकता आणि ते तरीही तुम्हाला नक्कीच छान दिसेल. पॉइंट नंबर 8. तसंच लिपस्टिक्स निवडताना पण अंडरटोन मॅटर करतो. अंडरटोन नुसार लिपस्टिक्स निवडायला पाहिजेत. जर का 2 लाल कलरच्या लिपस्टिक्स असतील पण दोन्हीही लाल तुम्हाला सूट करतील असं नाहीये. का? कारण का वॉर्म अंडरटोन साठी जो लाल कलर लागतो तो आणि कूल अंडरटोन साठी लाल कलर जो लागतो तो खूप डिफरंट आहे.
कूल अंडरटोन साठी जो लाल कलर लागतो त्याच्यामध्ये थोडा पिंक शेड मिक्स्ड असते, थोडीशी अशी पिंकिश रेड तुम्हाला वाटू शकतो. तेच जर का तुम्ही वॉर्म अंडरटोनचे असाल तर तुम्हाला छान एक पीच ऑरेंज रेड असतो तो, ज्याच्याने तुमचा जो कलर आहे, तुमच्या स्किनचा जो कलर आहे तो अजून उठवदार दिसेल, अजून उठून दिसेल. तर असंच लालचं झालं, असंच गुलाबीचं असतं शेड्सचं, असं अजून न्यू शेड्सचं असतं. तर वेगवेगळ्या शेड्सनुसार, लिपस्टिक्सनुसार तुम्हाला एक्स्ट्रा असा कुठला वेगळा व्हिडिओ हवा असेल तर तुम्ही मला नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये, मी नक्की घेऊन येईन. आपल्याला ज्याने कॉन्फिडेंट वाटतं तसे रंग आपण घातले पाहिजेतच, पण तुमच्या अंडरटोननुसार तुम्हाला जास्तीत जास्त कोणता रंग शोभून दिसेल ह्याची माहिती मी तुम्हाला देणारा हा व्हिडिओ होता. आय होप तुम्हाला ह्याची मदत झाली असेल. त्याचबरोबर सगळेच रंग आपण घालावे, त्यात काहीच गैर नाही. फक्त कलरची इंटेन्सिटी आहे ती बघून घातली तर तुम्हाला जास्ती कॉन्फिडन्स येईल. तुमचा जो चेहरा आहे तो छान ग्लोईंग दिसेल, ब्राईट दिसेल आणि आजारी किंवा असा थोडा डल वाटणार नाही आणि आपोआप एक मस्त कॉन्फिडन्स निर्माण होईल. तर आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. जर का तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा. तुमच्यापैकी खूप जण, एक 90% जण सबस्क्राईब करत नाहीत. हे फ्री आहे, प्लीज करा. अँड थँक्यू सो मच फॉर वॉचिंग टिल द एंड. सी यू सून.